सुरेश वैद्य लिखित आघात भाग 9. खेतवाडीच्या कॉर्नरवरच विजयने टॅक्सी थांबवली. टॅक्सीतून न उतरता विजय आणि सनी तसेच बसून राहिले. त्या कॉर्नरवरूनही ती जुनी इमारत दिसत होती. इमारतीच्या बाहेर पोलिसांनी कडं केलं होतं, पण पोलिसांच्या हाकलण्याला न जुमानता काही माणसं इमारतीच्या बाजूला उभी होती. जवळजवळ 15-1 मिनटं विजय आणि सनी टॅक्सीत बसून राहिले होते. देसाई आणि आशा पोलिसांच्या घोळक्यातून बाहेर पडताना दिसताच विजयने टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाला, जरा हॉर्न दे ना भाईसाहेब. काय झालं? सनी बसल्या बसल्या पेंगत होता. तो खडबडून जागा झाला. अरे, आशा आणि देसाई इकडे येत आहेत. देसाईंची कार कुठं आहे? अरे, त्यांनी ती हॉटेल प्रीतमच्या पार्किंगमध्ये ठेवली आहे. ते इन्स्पेक्टर शिंदेच्या जीपमधनं आले ना आशाबरोबर इथे. हां ड्रायव्हर, बस बस बस, उन्होंने देख लिया है. शेवटचं वाक्य विजय ड्रायव्हरला उद्देशून म्हणाला. देसाई आणि आशा टॅक्सीजवळ आले. सनी, तू जरा पुढे बस. सनी उतरला, ड्रायव्हरच्या शेजारी बसला. या या. विजय देसाईंना म्हणाला, तुमची कार प्रीतममध्ये आहे ना? तुम्हाला आणि आशाला मी हॉटेलवर सोडतो. देसाईंनी स्वीकृतीदर्शक मान हलवली. देसाई आणि आशा विजयबरोबर मागच्या सीटवर बसले. ड्रायव्हर साहब, वापस हॉटेल प्रीतम चलना है. हां अच्छा साहब. ड्रायव्हरनं टॅक्सी स्टार्ट केली. टॅक्सी खेतवाडीतून बाहेर पडताच विजयाने विचारलं, काय झालं? आशालाच विचार, देसाई म्हणाले. विजयनं शेजारी बसलेल्या आशाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यात त्याला कमालीचा फरक जाणवला. पूर्वीपेक्षा तिच्या चेहऱ्यावरचा तणाव आता बराच कमी झाला होता. डोळ्यात पुन्हा जिवंतपणाची खूण जाणवत होती. विजयने तिच्याकडे बघताच ती शांत स्वरात म्हणाली, अंकलचा खून झालेला नाही. मग त्यांनी आत्महत्या केली आहे? अरे विजय, तिला नीटसं सांगता नाही आलं. ते प्रेत भैयासाहेबांचं नाही आहे. भैयासाहेबांचं नाही आहे? मग कोणाचं आहे? प्रेत बाबूरावचं आहे. काय? विजयसुद्धा ते ऐकून हादरला होता. आशाच्या चेहऱ्यात पडलेल्या फरकाचा अर्थ आत्ता त्याच्या लक्षात आला. हां, अरे बाबूरावचा खून झाला आहे. घर मालकिणीलाही प्रेताचा चेहरा दाखवण्यात आला होता. तिचंही म्हणणं असं आहे की आशा ज्या माणसाला घेऊन आली होती तो माणूस हा नाही. अरे पण तिनेच पोलिसांना खुनाची बातमी कळवली होती. त्यावेळेलाच तिने हे का नाही सांगितलं मग? नाही, त्यावेळेला तिने प्रेताचा चेहरा पाहिला नव्हता. प्रेत पालथ्या अवस्थेत होतं, त्यामुळे तिला चेहरा दिसलाच नव्हता त्यावेळी. शिवाय प्रेत बघताच ती एकदम ओरडत तशीच माघारी वळली होती. आणखीन एक गोष्ट आहे विजय. काय? बाबूरावच्या गळ्यात चाकू खुपसला गेला आहे. हां, माझ्या अंदाजाप्रमाणे बाबूरावला पहिल्यांदा झोपेच्या गोळ्या मिक्स केलेलं अन्न खायला घालण्यात आलेलं असावं आणि मग तो बेशुद्ध होऊन पडता त्याच्या गळ्यात चाकू खुपसण्यात आलेला असावा. ही शक्यता नाकारता येत नाही. विजय आशाकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला, शिंदेंनी आशाला अटक नाही का केली? नाही, सध्या तरी नाही, पण त्यांनी आशाला वॉर्निंग दिली आहे. तिने सध्याचं आपलं राहतं ठिकाण बदलू नये. पोलीस ठाण्याला सूचना दिल्याशिवाय कुठेही जाऊ नये, विशेषतः मुंबई सोडून कुठे जाऊ नये. आशा, तू भैयासाहेबांना घेऊन खेतवाडीतल्या या घरात आली होतीस तेव्हा कोणी तुझा पाठलाग केला होता? अर्थात आपला हा प्रश्न मूर्खपणाचा आहे याची विजयलाही कल्पना होती. पाठलाग होत असेल तर ते आशाच्या कसं लक्षात येणार होतं? ती असल्या प्रकारात थोडीच मुरली होती. पण एक गोष्ट निश्चित होती की बाबूरावने भैयासाहेबांना शोधून काढलं होतं. नाही, आशा आत्मविश्वासपूर्ण स्वरात म्हणाली, अंकलना इथे आणताना मी पूर्ण सावधगिरी बाळगली होती. इथे येताना मी 2-2 टॅक्सीज बदलल्या होत्या. विजय मनातनं हसला. रहस्यकथा वाचनाचा हा परिणाम. 2-2 टॅक्स्या बदलल्या म्हणजे पाठलाग चुकवता येतो ही हिची भाबडी समजूत. पण अशाच एका टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीनं शिंदे तिच्या हॉटेलपर्यंत पोचले होते हे तिच्या लक्षात आलेलं नसावं. कदाचित भैयासाहेबांना घेऊन येताना तिने तशी सावधगिरी बाळगली असेलही.
पण नंतर पुन्हा इथं येताना किंवा जाताना तेवढी सावधगिरी बाळगली नव्हती, म्हणून तर दिनकरला तिचा पाठलाग करून खेतवाडीच्या या घराचा पत्ता शोधायला मुळीच अडचण आलेली नव्हती. कदाचित ह्याच पद्धतीचा उपयोग बाबूरावनी केला असावा. तू एवढी सावधगिरी बाळगूनही शेवटी बाबूराव इथे पोचलाच होता. हो ना, मलाही त्याचं आश्चर्यच वाटतंय, आशा कबुली देत म्हणाली. तुझ्या अंदाजाप्रमाणे भैयासाहेब इथून कुठे गायब झाले असावेत? विजयने अचानक विचारलं. पण विजयच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर या प्रश्नामुळे कसलीही चलबिचल दिसली नाही. तिला ते खरोखर माहीत नसावं किंवा मग हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार याची कल्पना असल्यानं तिने चेहरा निर्विकार ठेवण्याची पहिल्यापासून तयारी केलेली असावी. मला माहिती नाही आहे, पण माझा अंदाजच विचारत असाल तर माझ्या अंदाजाप्रमाणे अंकल गायब झालेले नाहीत, त्यांना इथून जबरदस्तीनं नेलं गेलं असावं. बाबूराव तर मेला आहे, आता कोण त्यांना जबरदस्तीनं घेऊन जाणार? तुम्ही आनंदीबाईला विसरलाय. आनंदीबाई? विजयला खरोखर तिचा विसर पडला होता. तरीही तो म्हणाला, आनंदीबाई ह्या पिक्चरमध्ये कशी काय येऊ शकते? येऊ शकते नाही, अगदी फिट्ट बसू शकते. काहीतरी जाणवल्याप्रमाणे आशाचा चेहरा उत्तेजित झाला होता. ती म्हणाली, ज्या अर्थी बाबूराव अंकलला पत्ता लागला होता त्या अर्थी आनंदीबाईलाही तो माहिती झालेला असावा. तिनेच अंकलला इथून पळवून नेलं असावं. ती आता पुन्हा त्यांना औषधांचे डोसेस देऊन पहिल्याप्रमाणे मेंटली टॉर्चर करणार. आणि जेव्हा अंकल पूर्णपणे आपलं मानसिक संतुलन हरवून बसतील तेव्हा ती त्यांना कोर्टात उभं करेल. त्यावेळी अंकल खरंच वेडे झाले असतील. आणि आता बाबूराव नसल्यामुळे तिच्या हातात अंकलची सगळी इस्टेट जाईल. कारण बाबूरावची पत्नी या नात्यानं आता तिचाच वारस म्हणून क्लेम राहील. आशाच्या बोलण्यात तथ्य होतं हे विजयलाही मनातून कबूल करायला लागलं. पण ह्या सगळ्यापेक्षा बाबूरावचा खून कोणी केला हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता. आता एवढं सगळं तुला माहिती आहे, तर मग आता त्याच्याबरोबर हेही सांगून टाक ना की बाबूरावचा खून कोणी केला. विजय आशाकडे तीक्ष्ण नजरेनं बघत म्हणाला. आशा काही बोलली नाही. या प्रश्नावर तिच्याकडे काही उत्तर नव्हतं. क्षणभर थांबून विजयच म्हणाला, तसं बघता सद्य परिस्थितीत दोनच व्यक्तींवर संशय घेतला जाऊ शकतो. कोणत्या? एक म्हणजे स्वतः भैयासाहेबांनी बाबूरावाचा खून करून ते इथनं पळून गेलेले असावेत, किंवा मग हे खोटं आहे. आशा मध्येच विजयला विरोध करत जोरात म्हणाली, अंकलनी खून केलेला नाही, त्यांच्या हातून असं काही कृत्य होणं शक्यच नाही. आशा, तू एक गोष्ट विसरतीयस. भैयासाहेब खरोखर वेडे आहेत का नाहीत हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. आणि तू स्वतःच मला सांगितलं होतंस की हॉस्पिटलविषयी त्यांच्या मनात कमालीची भीती बसली होती. हॉस्पिटलचं नुसतं नाव काढलं तरी ते एकदम उत्तेजित होत होते. अशा परिस्थितीत बाबूराव तिथे आला असला आणि त्यांनी भैयासाहेबांवर दबाव टाकला असला किंवा त्यांना पुन्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकण्याची धमकी दिली असली तर भैयासाहेबांपुढे बाबूरावापासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे बाबूरावांचा खून करून तिथून पळून जाणं. त्यांनी कोणत्या तरी प्रकारे झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स केलेलं अन्न बाबूरावाला खायला घातलं. कदाचित त्यावेळी भैयासाहेबांच्या मनात बाबूरावाचा खून करावा असं नसावं. फक्त बाबूरावाला बेशुद्ध करून पळून जाणं इतकाच उद्देश असावा. पण नंतर बाबूरावाला बेशुद्ध पडलेलं पाहिल्यावर त्यांच्या मनातला द्वेष उफाळून आलेला असावा. तेवढ्या वेळेपुरते ते खरोखर वेडे झाले असावेत आणि त्याच भावनेच्या भरात त्यांनी चाकू बाबूरावाच्या गळ्यात खुपसलेला असावा. पण अंकलजवळ चाकू आला कुठून? आशाने आपल्या परीनं शंका काढली. विजयच्या त्या तर्कसुसंगत बोलण्यानं आशाच्या चेहऱ्यावर पुन्हा तणाव निर्माण झाला होता. शक्य आहे चाकू बाबूरावाजवळ असेल. धमकी देताना त्यांनी तो काढून भैयासाहेबांना दाखवला असेल. नाही हो, तुमचा तर्क कितीही सुसंगत असला ना तरी अंकलनी बाबूरावचा खून केला असेल याच्यावर माझा विश्वास नाही.
अंकल इतक्या हळव्या मनाचे होते की त्यांच्या हातून चुकून एखादी मुंगी मेली तरी त्यांना वाईट वाटायचं. भैयासाहेबांनी हा खून केला नसेल तर मग मग काय? तर मग बाबूरावाचा खून तू केला असेल. मी? दुसरी संशयास्पद व्यक्ती तुझ्याशिवाय कोणीही नाही. तुम्ही माझ्या आणि अंकलच्याच मागे का लागलाय कळत नाही मला. आशा काहीशा रडवेल्या आणि चिडक्या स्वरात म्हणाली, तुम्ही लोक मला मदत करताय का माझ्यावर सूड उगवताय? तुम्ही आनंदीबाईचा संशय का नाही घेत? बाबूरावाचा आणखीन कोणी दुसरा शत्रू असेल याचा विचार का नाही करत तुम्ही? सॉरी आशा, या ज्या शंका आहेत, ही जी विचार करण्याची पद्धत आहे ती माझी नाही आहे, पोलिसांची आहे. पोलीस कशा तऱ्हेनं विचार करतील ते मी तुला सांगितलं. पोलीस अजूनही तुझ्याकडे एक धूर्त स्त्री, भैयासाहेबांची इस्टेट हडप करायला बघणारी एक बनेल पोरगी म्हणून बघतायत. अशा परिस्थितीत संशयित व्यक्ती म्हणून पोलिसांचं सगळं लक्ष तुझ्यावरच केंद्रित झालेलं असेल यात नवल नाही. आशा गप्प राहिली. हे बघ आशा, मी तुला जाणून बुजून घाबरवून सोडतोय असं कृपा करून समजू नकोस, पण सत्यस्थिती तुला सांगणं हे सोयीस्कर आहे. त्यामुळे निदान पुढे येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची तुझी मानसिक तयारी तरी होईल. विजय क्षणभर थांबला, कारण त्याचवेळी टॅक्सी हॉटेल प्रीतमच्या गेटसमोर थांबलेली होती. सगळे खाली उतरले. सनीनं टॅक्सीचं बिल दिलं. टॅक्सी निघून गेल्यावर सगळेजण देसाईंची कार पार्क केली होती तिथे आले. तू काय सांगणार होतास? देसाईंनी विजयचं अर्धवट राहिलेलं बोलणं पुढे चालू करण्यासाठी विचारलं. मी आशाला सांगत होतो. विजय आशाकडे बघत म्हणाला, तू आत्तापर्यंत जी काही उलटसुलट कामं केली आहेत ती बघता इन्स्पेक्टर शिंदे तुझ्याविरुद्ध अटकेचं वॉरंट काढतील असा माझा अंदाज आहे. कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळी तुला अटक होण्याची शक्यता आहे. जर खरोखर असं काही झालं तर लक्षात ठेव, तू ताबडतोब मला फोन करायचा आहे. मी आल्याशिवाय पोलिसांच्या कुठल्याही प्रश्नाला तू उत्तर द्यायचं नाहीस, आणि मी जे काही करीन त्याला तू कसलीही हरकत घ्यायची नाहीस. म्हणजे? आशानं काहीसं गोंधळून देसाईंकडे बघितलं. तुला वाचवण्यासाठी मला कदाचित भैयासाहेबांचा आमिषासारखा उपयोग करायला लागेल. मला नाही समजलं. मी पोलिसांना पटवून देईन की बाबूरावाचा खून भैयासाहेबांनी केलाय. खून करताना त्यांचा आपल्या मनावर, मेंदूवर अजिबात ताबा नव्हता, कारण त्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचा त्यांच्यावर फार वाईट परिणाम झालेला असून ते खरोखर वेडे झालेत. असं सांगणार तुम्ही? अघटित ऐकल्यासारखे डोळे विस्फारत आशा उद्गारली. अर्थात, माझ्या क्लायंटला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी इतर कोणी बळी जात असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. आणि तसं बघितलं तर भैयासाहेब आता म्हातारे झालेत. त्यांचं आता झालं गेलं सगळं. तू अजून तरुण आहेस, तुझ्यापुढे उभं आयुष्य पडलं आहे. तुम्हाला हे बोलवतं तरी कसं हो? ते माझे अंकल आहेत. ते तुझे कोणीही नाही आहेत, पण मी त्यांना माझे. वाद घालू नको. अजिबात वाद घालायचा नाही. देसाई काहीशा हुकमी स्वरात म्हणाले, मी जे काही करीन ते तुझ्या भल्यासाठी असेल, लक्षात ठेव. मी चलतोय. असं म्हणत देसाई आपल्या कारमध्ये बसले. विजय आशाला म्हणाला, शिंदेंची वॉर्निंग लक्षात ठेव बरं का, आणि कृपा करून ह्यावेळी आणखीन काही करामत करून दाखवू नकोस. आणि आशाला तिथेच सोडून सनी आणि विजय हॉटेलच्या गेटमधनं बाहेर पडले. रात्रीचे 10 वाजले होते. विजयनी सनीच्या फ्लॅटवरची डोरबेल वाजवली. क्षणभरानं खुद्द सनीनी दार उघडलं. विजयला बघताच तो काहीसा आश्चर्यचकित झाला. काय रे, काय झालं? या वेळेला कसं काय इथे? काय झालं काय? आत्तापर्यंत मी तुझ्याकडनं फोन यायची वाट बघत होतो. तुला मी काय काम सांगितलं होतं? विजय काहीसा तडकून म्हणाला. काय सांगितलं होतं? सनीनी मख्खपणे विचारलं. सनी बाळा, अरे तुझं असं सगळं विसरायला लागलास तर लवकरच आपल्याला एजन्सी बंद करून कुठेतरी चपराशाची नोकरी शोधत फिरायला लागेल.
आशाला हॉटेलवर सोडून बाहेर पडताना मी तुला काहीतरी माहिती गोळा करायला सांगितली होती. केलीस का तू? केली. मग ती मला का नाही कळवली? अरे तशी काही विशेष म्हणजे फारशी महत्त्वाची अशी माहिती नाही आहे ती. म्हटलं उद्या तुला सांगितलं तरी चालण्यासारखं आहे. सनी, आपल्या धंद्यात क्षुल्लक माहितीसुद्धा क्षुल्लक समजायची नसते. सॉरी. सनीने नम्रपणे आपली चूक कबूल करून टाकली. इट्स ऑल राईट, आता बोल. हे बघ, मला 2 गोष्टी समजल्यात. माझ्या दृष्टीनं त्या तशा किरकोळ आहेत, पण पोलीस त्या गोष्टींना फार महत्त्व देत आहेत. तू बोल, मी ऐकतोय. आशाने भैयासाहेबांना ज्या खेतवाडीतल्या खोलीत ठेवलं होतं तिथल्या बाथरूममध्ये पोलिसांना एक काचेचा ग्लास मिळाला आहे. त्याच्यावर झोपेच्या गोळ्यांच्या पावडरचा अंश मिळाला आहे. त्याच ग्लासच्या सहाय्यानं झोपेच्या गोळ्यांची पावडर करण्यात आलेली असावी, म्हणजे ती अन्नात सहजगत्या मिसळता यावी यासाठी. त्या ग्लासवर बोटांचे ठसेही मिळालेत, पण ते नेमके कोणाचे आहेत याचा पोलिसांना अजून तपास लावता आलेला नाही. आणि ज्या चाकूनं बाबूरावांचा खून झाला त्या चाकूवरचे ठसे, त्याच्यावरचे ठसे आणि ग्लासवरचे ठसे हे एकाच व्यक्तीचे आहेत एवढं तर पोलिसांना सिद्ध करता येईल ना? नाही, कारण चाकूवर कोणाचे ठसे नाही आहेत. मला वाटतं खुनी व्यक्तीने हातमोजे वापरलेले असावं. विजय काहीसा विचारात पडला. ग्लासवर फिंगरप्रिंट सापडतात, पण खुनी हत्यारावर ते सापडत नाहीत, असं कसं? भैयासाहेबांनी समजा घाबरून जाऊन किंवा वेडाच्या भरात का होईना बाबूरावाचा खून केला असं गृहीत धरलं, मग खून करताना ते एवढी काळजी घेतील? मग कोण? आशा का आनंदीबाईबद्दल काही समजलं का? खुनाच्या वेळी ती आनंदीबाई कुठे होती? अरे त्या आनंदीबाईची ॲलिबी सॉलिड आहे. मी त्या लाईनीवर काम करण्यासाठी राजाला पाठवलं होतं. पोलीस मेडिकल रिपोर्टमध्ये मृत्यूची जी वेळ निश्चित करण्यात आली आहे त्या वेळेत आनंदीबाई बंगल्यातच होती. याला काही पुरावा आहे? जिच्याकडून मी पूर्वी माहिती काढली होती त्या बंगल्यात वरकाम करायला येणाऱ्या मोलकर्णीनेच ते सांगितलं. अरे मोलकर्णीला तिने पडवून ठेवलं असेल. नाही, ती बाई तशी सरळ आहे रे, साधी आहे. विशेषतः पोलीस वगैरे प्रकाराला भयंकर घाबरणारी आहे. राजाने तिला आनंदीबाई काय करत होती असं विचारलं तर तिच्या सांगण्याप्रमाणे बाबूरावाच्या खुनाची जी वेळ निश्चित केली आहे त्या वेळेला आनंदीबाई आशाच्या खोलीतलं सगळं सामान बाहेर काढत होती. आशाच्या सगळ्या सामानाची ती अगदी बारकाईनं तपासणी करत होती आणि तिच्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तूची लिस्ट तयार करत होती. नंतर तिने या सगळ्या सामानाचं एक गाठोडं बनवलं आणि गॅरेजमध्ये फेकून दिलं. आशाने नंतर काही चोरीला गेल्याचं किंवा नाहीसं झालंय अशी तक्रार करू नये एवढ्यासाठी आनंदीबाईंनी तिच्या सगळ्या सामानाची लिस्ट केलेली होती. त्या मोलकर्णीनं आशाचं सामान काढून बाहेर फेकताना आनंदीबाईला अडवायचा, समजवायचा बराच प्रयत्न केला होता, पण आनंदीबाई तिच्यावर भडकली होती. सामान काढून त्याची लिस्ट वगैरे बनवण्यात आनंदीबाईचा किती वेळ गेला होता? किमान 2-1 तास तरी लागले होते. तोपर्यंत ती मोलकर्णी तिथेच होती? हो, ती तिथेच होती. बरं, आणखीन काही? नाही, बस सध्या तरी एवढंच. नीलानं आणून ठेवलेली कॉफी संपवून विजय उभा राहिला. चल. आता कुठे चल? अरे तुला जरा थंड हवेत फिरवून आणतो. नाही, नको, मला थंड व्हायची इच्छा नाही. आपल्याला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. आत्ता? यावेळी? त्या ठिकाणी अवेळीच जायचं असतं. अरे पण आता माझं लग्न झालं आहे. भलत्या ठिकाणी कसं काय नेतो मला तू? तू चावटपणा करू नको रे, उठ. सनी काहीशा अनिच्छेनं कुरकुरत उभा राहिला. ती लुंगी सोडून किमान पॅन्ट तरी घाल. लुंगीमध्येच सुटायची शक्यता असते. सनीने रागारागाने विजयकडे बघितलं. मुकाट्यानं लुंगी सोडून पॅन्ट घातली, वरचा झब्बा काढून शर्ट अडकावला. ये होईना बात. आता कसा हिरो वाटतोयस? नीला, आज तुला बहुतेक एकटीला झोपावं लागणार बरं का? नीला किचनमधनं बाहेर येत स्मित करत म्हणाली, नाहीतरी आज दिवसभर मी फार दमले होते. नीला, तुला याचा गुण लागला का? सनी डोळे वटारून तिच्याकडे बघत म्हणाला. नीला हसू दाबत गंभीरपणे म्हणाली, नाही रे बाबा, रात्रंदिवस मी तुझ्या सहवासात असते म्हटल्यावर कुणाचा गुण लागणार?
चला सनी माशे, शहाण्या नवऱ्यानं बायकोच्या तोंडी म्हणजे असं 4 फुटावरून तरी लागू नये असं म्हणतात, नाही का? विजय म्हणाला आणि धुसफुसत सनी फ्लॅटच्या बाहेर पडला. हॉटेल प्रीतमच्या गेटमधनं ते आत शिरले तेव्हा सनीने आश्चर्यानं विजयकडे बघितलं आणि विचारलं, अरे इथे एवढ्या रात्रीचं काय आता? आशा हॉटेलमध्येच आहे का सटकली याची खात्री करून घ्यायची आहे मला. माझा ना आता त्या पोरीवर विश्वास राहिलेला नाही. विजय म्हणाला. दोघे रिसेप्शन काउंटरवर आले. मिस आशा ओंकार आपल्या सूटमध्ये आहेत. नंबर 23. क्लार्कनं कीबोर्डकडे बघितलं. बहुतेक आहेत सूटमध्ये. मी आता तासाभरापूर्वी ड्युटी जॉईन केली आहे. माझ्यासमोरून तरी ह्या दरम्यान त्या बाहेर नाही गेल्या. आपण जरा त्यांच्या सूटमध्ये रिंग करून खात्री करून घेऊ शकाल? फार महत्त्वाचं काम आहे. त्याशिवाय आम्ही एवढ्या रात्रीचं आलो आहे का? क्लार्कनी एकदा दोघांकडे बघितल्यासारखं केलं आणि मग म्हणाला, ऑल राईट. त्यांनी काउंटरवरचा फोन उचलून ऑपरेटरला 23 नंबर मागितला. क्षणभर रिसिव्हर कानाला लावून तो तसाच बसला. मग रिसिव्हर खाली ठेवत म्हणाला, रूममधून कोणी फोन उचलत नाही आहे, कदाचित झोपले असतील. विजयनी घड्याळात बघितलं. 11:15 वाजले होते. जिची मान फासात अडकली आहे, जिचा अंकल बेपत्ता आहे, अशा व्यक्तीला एवढ्या लवकर झोप लागते? आणि लागली तरी एवढी गाढ? फोनच्या बेलनंही जाग येऊ नये अशी? आम्ही त्यांना भेटायला वर जाऊ शकतो? जरूर जा. कोणाला पाठवू नये अशी खास सूचना त्यांनी काही आम्हाला दिलेली नाही आहे. तुमचं जर काम महत्त्वाचं असेल तर थँक्यू. क्लार्कचं लांबणारं चारहाट मध्येच तोडत विजय म्हणाला. लिफ्टकडे वळला. विजय आणि सनी 23 नंबरच्या समोर आले. दाराच्या नॉबला डोंट डिस्टर्बचा बोर्ड लटकत होता. विजयनी प्रश्नार्थक नजरेनं सनीकडे बघितलं. अरे झोपली असेल. एवढी गाढ? हां, एवढी? म्हणजे फोनची बेल वाजल्यावरही जाग येऊ नये इतकी गाढ? अरे शक्य आहे. अरे बरेच लोक असे आहेत की त्यांच्या कानाजवळ नगारा वाजवला ना तरी त्यांना जाग येत नाही. अरे पण कुंभकर्णाचे असे वंशज चिंतामुक्त असतात. सध्या तरी आशा त्या वंशजात मोडत नाही ना. असं म्हणत विजयनं दारावरची बेल दाबली. अरे तू काय करतोयस काय हे? हे बघ, आशा आतमध्ये आहे का नाही याची मला खात्री करून घ्यायची. जर ती आतमध्ये आहे तर कुठल्या स्थितीत आहे? कदाचित तिलाही झोपेच्या गोळ्या खायला घालण्यात आल्या असतील तर? आणि ती आतमध्ये नसेल तर? एवढ्या रात्रीची ती आपल्या खोलीत नसणं याचा अर्थ काय होतो? जर या मूर्ख पोरीने इथून पळून जायचा मूर्खपणा केला असेल ना सनी, तर ह्या पोरीने आपल्या गळ्याभोवतीचा फास आणखीन घट्ट केला आहे. शिंदेनी तिला वॉर्निंग दिली होती की कुठल्याही परिस्थितीत तिने आपलं राहतं ठिकाण सूचना दिल्याशिवाय सोडून जाऊ नये. विजयनी डोअरबेलवरचं बोट काढून दारावर थापा मारल्या तरीही आतून काही हालचाल झाली नाही. विजयला अचानक आपल्या खिशातल्या चावीची आठवण आली. इन्स्पेक्टर शिंदे जेव्हा आशाला प्रेत ओळखण्यासाठी घेऊन गेले तेव्हा विजयने आशाच्या सूटचा दरवाजा बंद केला होता. चावी काउंटरला द्यायचं तो विसरला होता. विजयनी खिशात हात घालून ती चावी बाहेर काढली. ही कसली चावी? अरे याच सूटची आहे. सकाळी शिंदे आशाला घेऊन गेल्यानंतर दार मी बंद केलं होतं, आठवत आहे ना? अरे चावी तुझ्याकडे आहे तर आशाने दार कसं काय उघडलं मग? हे बघ, हॉटेलकडे अशा एकाच रूमच्या किंवा सूटच्या 3-3, 4-4 चाव्या असतात. आशानं चावी हरवली असं सांगून दुसरी चावी मागून घेतली असेल. हां. विजयनं चावी लावून ऑटोमॅटिक कुलूप उघडलं. दाराला धक्का दिला पण दार उघडलं गेलं नाही. विजयनी पुन्हा दारावर जोरजोरात थापा मारायला सुरुवात केली तरीही आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. मॅनेजरला बोलवायला हवं सनी, काहीतरी नक्की गडबड आहे. विजय सनीशी हे बोलत असताना आतून दाराचा बोल्ट सरकवण्याचा आवाज आला. दार हळू करत उघडलं गेलं. दारात आशा उभी होती. तिच्या अंगावर नाईट गाऊन होता. केस विस्कटल्यासारखे चेहऱ्यावर कपाळावर आले होते. डोळे अर्धवट मिटलेले होते. ते उघडण्याचा ती कसोशीनं प्रयत्न करत होती. धापडलेल्या डोळ्यांनी समोर बघत ती अडखळत उद्गारली, कोण आहे? मला झोप येते, मी झोपते. आणि बोलता बोलता नशेत असल्यासारखा तिचा तोल गेला. विजयनी झटकन पुढे होत तिला सावरलं. सनी,
तू ताबडतोब हॉटेलच्या मॅनेजरला फोन कर, डॉक्टरला पाठवून द्यायला सांग. क्विक, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तिला दिवाणावर झोपव. टेलिफोनचा रिसिव्हर उचलत सनी विजयाला म्हणाला, नाही नाही नाही. आशाचा डावा हात आपल्या गळ्यात घालून आपल्या उजव्या हातानं त्याने तिच्या कमरेला विळखा घातला. तसाच आधार देत तो तिला चालवत म्हणाला, अरे एकदा हिला झोपवलं ना की समज ही कायमची झोपली. हिच्याही पोटात झोपेच्या गोळ्या गेल्या असतील तर हिला अजिबात झोपू देता कामा नये. हिला सतत चालवत ठेवायला हवी. सनीनी फोन करून डॉक्टर पाठवायची विनंती केली. बाथरूममधनं एखादा टॉवेल चांगला भिजवून आण, मी हिला चालवत राहतो. सनी एका दाराकडे धावला. अरे बाथरूम तिकडे नाही आहे, ते बाजूच्या रूमचं दार आहे, बाथरूम तिकडे आहे. सनी बाथरूमकडे धावताच विजय आशाला जाग आणण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आशा आशा चालायचा प्रयत्न कर. आशा आशा पाय उचल आशा. आशा 2-3 पावलं चालली आणि मग पुन्हा तिचं सगळं शरीर सैल पडलं. सगळा भार विजयच्या अंगावर टाकत ती बडबडली, मला झोप येते, झोप. विजय तिचा भार आपल्या शरीरावरून किंचित बाजूला करून तिच्याच पायावर टाकत तिला जबरदस्तीनं खोलीतल्या खोलीत चालवत म्हणाला, आशा शुद्धीवर ये, आशा शुद्धीवर ये, चालायचा प्रयत्न कर. आशा डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न कर आशा. विजय तिच्या कानाजवळ तोंड नेत ओरडला होता. आशानं तसंच अर्धमिटल्या डोळ्यांनी विजयकडे मान वळून पाहिलं. विजयचा आधार घेत ती पुन्हा चालायचा प्रयत्न करायला लागली. नेमकं काय झालं नेमकं? ती अर्धवट शुद्धीवर आहे हे लक्षात येताच विजयने विचारलं, मला कोणीतरी काहीतरी खायला घातलं होतं. अडखळ झोपेत असल्यासारखी ती म्हणाली. केव्हा, कोणी, कसं? विजयने काहीशा उतावळ्या स्वरात विचारलं. डिनर घेतल्यावर मी खाली हॉलमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. आशा झोपेत बोलल्याप्रमाणे मधूनच स्पष्ट मधूनच अस्पष्ट अशा आवाजात बोलत होती. त्यावेळी मला वेटरनी येऊन सांगितलं की माझा फोन आला आहे. मी फोन घ्यायला काउंटरवर गेले, पण पलीकडनं फोन डिस्कनेक्ट झाला होता. मी पुन्हा आले, टेबलावर ठेवलेला कॉफीचा मग उचलून प्यायला लागले. कॉफीची टेस्ट मला काहीशी विचित्र वाटली, पण त्यावेळी मी तिकडे फार लक्ष नाही दिलं. माझ्या जवळच्या टेबलावर एक स्त्री बसली होती, कदाचित तिनेच. आणि पुन्हा एकदा आशाचं शरीर लडखडलं. आपला सगळा भार तिने विजयच्या अंगावर टाकला. मानही त्याच्या दंडावर टेकवली. विजयनी मोठ्या मुश्किलीने तिला सावरलं. सनी ओला केलेला टॉवेल घेऊन आला. जरा हिला धर. सनीच्या हातातून टॉवेल घेत विजय म्हणाला. सनीने विजयप्रमाणे आशाचा डावा हात आपल्या गळ्याभोवती घेतला आणि दुसऱ्या हातानं तिच्या कमरेला विळखा घालत तिला आधार दिला. आशाच्या सगळ्या शरीराचा भार आता सनीच्या अंगावर होता. ओला टॉवेल हातात घेऊन विजय एक क्षण आशाकडे बघत उभा राहिला. मग त्याने मानेला एक झटका देत मनातला संकोचच झटकून टाकला. झटकन पुढे होत त्याने तिच्या गाऊनची बटणं सोडली, गाऊन खाली सरकवला. अरे हे विजय, काय करतो काय तू? हे बघ, हिचे प्राण वाचवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. विजय तिच्या पाठीवर ओला टॉवेल घासत म्हणाला. साल्या, ही शुद्धीवर आली ना तर तू तिचा असा विनयभंग केल्याबद्दल तुला जेलमध्ये पाठवेल ती. कदाचित मी असं केल्याबद्दल मनातनं ती माझे आभारही मानेल. कशाबद्दल? शुद्धीवर असताना मनात असूनही तिला असं काही मला करू देता आलं नसतं म्हणून. तू काय स्वतःला लेडी किलर समजतो का रे? हां? अर्धवट शुद्धीवर आल्यासारखी आशा तेवढ्यात चित्कारली, थंड लागतंय. ए बाबा, मला नाही हिला सांभाळता येत. ठीक आहे, मी सांभाळतो, तू पुन्हा टॉवेल ओला करून आण. विजयने पुन्हा आशाला ताब्यात घेतलं. सनी टॉवेल घेऊन बाथरूमकडे पळाला. विजयने पुन्हा तिला चालवायला सुरुवात केली. मला झोप येते, मला झोपवा ना. आशा काहीशी काकुळतीने म्हणाली. नाही, तू झोपायचं नाही, तुला जागा राहायला हवं आहे. सनी ओला टॉवेल घेऊन आला. फिरव हिच्या पाठीवरनं. सनीनं ओला टॉवेल परत तिच्या पाठीवर ठेवला. मला थंडी वाजतीये. बाथरूममध्ये गिझर आहे का रे? आहे. टबही असेल मग? आहे ना. मग टब गरम पाण्यानं अर्धाभर. शरीर सहन करू शकेल एवढंच पाण्याचं टेम्परेचर हवं, कारण हिला गरम पाण्याच्या टबात बसवलं पाहिजे. मला काही 4 हात नाहीत. विजयच्या पुढे हातातला ओला टॉवेल नाचवत सनी काहीसा तडकून म्हणाला.
एका वेळेला एक काम सांग, टॉवेल हिच्या पाठीवरनं फिरवू का डावात पाणी भरू? टॉवेल राहू दे, टप भर. जास्त गरम नको, लक्षात ठेव. तेच परत परत सांगू नको रे. टबातलं पाणी कितपत गरम ठेवायचं मला कल्पना आहे. सनी म्हणाला बाथरूमकडे गेला. आशाने आता आपलं शरीर पूर्ण ढिल्लं सोडून दिलं होतं. पायातले त्राण गेल्यासारखे गुडघ्यात पाय दुमडायला लागले होते तिचे आणि डोळे तर पूर्ण बंद झाले होते. आशा सरळ उभी राहा. आशा डोळे उघड, झोपायचं नाही आशा. मी तुला सांगतोय आशा, उठ 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 आशा उठ. पण त्यावेळी आशानं कसलाच प्रतिसाद दिला नाही. तिचं शरीर एखाद्या कापडाच्या बाहुलीसारखं लुळं होत गेलं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित आघात या कादंबरीचा 9वा भाग. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.